जेव्हा जेव्हा बच्चू कडू सत्तेमध्ये नसतात तेव्हा तेव्हा आंदोलन किंवा या पद्धतीची टीका ते करत असतात. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांवर आलेल्या समस्येवर गंभीर असून एकंदरीत सरकार गंभीर आहे. तर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी एकत्रितपणे निर्णय घेतला आणि या राज्याच्या इतिहासामध्ये 31,600 कोटी रुपयांचं भरघोस असं पॅकेज अडचणीतील शेतकऱ्यांसाठी मंजूर केलं आहे. तर शेतकऱ्यांना तरीही पूर्ण दिलासा मिळाला नाही, तर अजून योजना तयार करून मदत दिली जाईल. पण हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील. बच्चू कडूंनी सरकारला आय लव्ह मोहम्मद, आय लव्ह महादेव दिसतं, तर शेतकरी किंवा त्यांच्या अडचणी का दिसत नाही असा सवाल केला होता. तर त्यावर पंकज भोयर हे बोलत होते. बच्चू कडूंना जेव्हा जेव्हा ते सत्तेमध्ये नसतात तर ह्या पद्धतीचं आंदोलन किंवा ह्या पद्धतीचे ते टीका करत असतात. राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस हे शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाच्या संदर्भात अतिशय गंभीर असून एकंदरीत राज्याचं सरकार हे अतिशय गंभीर आहे आणि याकरिताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, अजितदादा पवार आहेत, यांनी एकत्रितपणे निर्णय घेतला आणि या राज्याच्या इतिहासामध्ये 31,600 कोटी रुपयाचं भरघोस असं पॅकेज या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांकरिता त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे. याच्यानंतर देखील जर का ह्या पॅकेजच्या माध्यमातून पूर्णपणे दिलासा शेतकऱ्यांना मिळाला नाही तर अजून काही नवीन योजना तयार करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल. परंतु हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील.